नमस्कार गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आणि शिवाच्या शाळेत ग्रीन डे सेलिब्रेशन आहे. तर त्यासाठी मी आज जेवण पटपट उरकून घेतलं आणि नंतर शिवाची मला तयारी करायची होती. तर मी त्याला बनवलं होतं कलिंगड आणि ते रात्री मी कार्डशीटवर ते पेंटिंग सगळं करून ठेवलं होतं आणि मग सकाळी त्याला अशा प्रकारे लावून शाळेत पाठवलं. खाली पूर्ण कलिंगड आणि वर एक स्लाईस, त्या स्लाईसची टोपी असं मी बनवलं होतं. हे घे बॅग फक्त घे, ते मम्मीच्या मेहनत मी घ्या. तुझ्यावरच भरोसा आहे माझा, पप्पांवर नाही. जावा डोळ्यावाला ते जावा. कलिंगडाची वॉटरमेलन आणि हे दोघं गेले की मी पहिल्यांदा मेहंदी धुवून घेतली आणि त्याच्यानंतर फक्त पाण्याने पहिल्यांदा मी मेहंदी धुते. शॅम्पू वगैरे काही लावत नाही आणि त्यामुळे त्याची शाईन वगैरे जात नाही निघून. लगेच शॅम्पू लावला की शाईन निघून जाते. तर चमक तर त्याच्यावर आली होती पण पूर्ण मेहंदी निघाली नव्हती. आणि त्यानंतर मी शिवाला आणायला गेले तर जाताना त्याला मी सांगितलं होतं की फाडू वगैरे नको, व्यवस्थित वापर. आणि इथे तो कचरा काढतोय कारण तो कचरा त्यानेच केला होता. मग तो त्यालाच अरे बापरे, काढायचा. असलं कसलं झाडू. आणते आणते, जाते जाते जाते. खाली ठेव झाडू, खाली ठेव. आणि ही साडी आज आली, ऑनलाईन घेतली होती मी. इंस्टाग्रामवर त्यांचं पेज होतं शायनी बुटीक म्हणून, तर त्याच्यावरून मी ऑर्डर केली होती. पार्टीवेअर साडी आणि खूप छान फॅब्रिक होतं, एकदम मऊसूद आहे. आणि शाईन कलर, त्यांचं खड्यांचं काम वगैरे जसं दिसत होतं तसंच आलं होतं, त्यामुळे मला छान वाटलं. आदल्या दिवशी मेहंदी लावली की ती पूर्णपणे मी काढून टाकत नाही आणि त्या रात्रीच नंतर लगेच त्याला परत एकदा तेल गरम करून कोमट करून लावते आणि खूप सारं तेल लावते जेणेकरून ते केस अजून नरम होतील आणि मग तुटणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी मग त्याला शॅम्पूने मग व्यवस्थित धुते, शॅम्पू आणि कंडिशनर लावून. तर हे सुद्धा तेल मी घरीच बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा माझ्या केसांवर फरक पडला आहे चांगला. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गावी जाणार होतो, तर त्यासाठी माझी बॅग वगैरे भरायची तयारी चालली होती. तर प्रत्येक वेळी बाहेर कुठे जाताना मी असंच करते, कपडे वगैरे काढून ठेवते आणि नंतर आम्हाला बॅगमध्ये ते व्यवस्थित भरून देतात, कारण ते बॅग पॅक छान करतात. कारण त्यांचं बाहेर येणं जाणं जास्त असतं त्यामुळे ते व्यवस्थित ठेवतात कपडे वगैरे. तर मग ते मला बॅग पॅक करून देतात आणि तोपर्यंत मी बाकीची कामं उरकते. तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.